नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ₹5 एवढं अनुदान त्या ठिकाणी देणं जाहीर केलेलं आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला कालावधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे 10 जानेवारी 2024 पासून ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत. जो काही आपल्या शासनाच्या माध्यमातून जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये अशा जाचक अटींची त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहेत, की जेणेकरून जो काही संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता, दूध उत्पादकांच्या मनामध्ये होता, की अनुदान जे काही मिळणार आहे, तर ते नेमकं दूध संकलन संस्थांना मिळणार आहे का शेतकऱ्यांना मिळणार आहे? आणि जर मिळणार असेल, तर नेमका अर्ज करायचा कोणी? तर अर्जासाठी आवाहन शासनाच्या माध्यमातून संस्थांना करण्यात आलेलं आहे. संस्थांनी अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला अर्ज करायची गरज त्या ठिकाणी पडणार नाही किंवा आपल्याला अर्ज करायची गरज त्या ठिकाणी नाहीये. संस्थांनी ज्या ठिकाणी आपण दूध संकलन करतो किंवा ज्या ठिकाणी आपण दूध घालतो, तर त्या ठिकाणूनच आपला अर्ज त्या ठिकाणी किंवा संकलनाचा अर्ज त्या ठिकाणी जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याला करायचं काय, तर आपलं आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेलं बँकेचं पासबुक या दोन्ही गोष्टी आपल्याला संकलन केंद्रावरती त्या ठिकाणी जमा करायच्या आहेत. जमा केल्याच्या नंतर आपलं जे काही अनुदान आहे, तर ते यायला मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला सुद्धा एक कार्यवाही त्या ठिकाणी करावी लागणार आहे. आपलं जे काही पशुधन असणार आहे, तर त्या पशुधनाची टॅगिंग आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. टॅग आल्याच्या नंतर आपल्या टॅगच्या त्या ठिकाणी आपल्याला 12 डिजिटचा एक नंबर त्या ठिकाणी भेटतो, की जो 12 अंकी नंबर घेऊन आपल्याला शासनाच्या वेबसाईटवरती त्या ठिकाणी आपल्या जनावराची टॅगिंग करून घ्यायची आणि तो नंबर त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. मित्रांनो, या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की आपलं जे काही पशुधन असणार आहे, तर त्याची आपल्याला युनिक टॅगिंग करून घ्यावी लागणार आहे. तर यासाठी जे काही अनुदान जाहीर झालेलं आहे 10 जानेवारी 2024 पासून, तर आत्तापर्यंत जवळपास 15,000च्या वरती जनावरांची टॅगिंग त्या ठिकाणी झालेली आहे आणि आपल्याला शासनाच्या पोर्टलवरती जाऊन त्या ठिकाणी आपल्याला टॅगिंग करायची. टॅगिंग करत असताना जे काही आपण ज्याला बिल्ले बोलतो, तर ते आपल्या जनावराच्या किंवा पशुधनाच्या कानावरती त्या ठिकाणी मारले जातात, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला 12 डिजिटचा एक नंबर मिळतो आणि तोच 12 अंकी नंबर आपल्याला वेबसाईटवरती अपलोड करायचा आहे. हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला साईटवरती व्यवस्थित अर्जामध्ये नमूद करायचे आहेत. जर आपण आपल्या जनावराची किंवा पशुधनाची साईटवरती नोंदणी केली नसेल, तर आपल्याला अनुदान त्या ठिकाणी मिळणार नाहीये. आणि जर आपण त्या ठिकाणी केलेली असेल आणि संकलन केंद्रामध्ये सुद्धा आपण आपले डॉक्युमेंट दिलेले असतील, तर आपल्याला अनुदान त्या ठिकाणी भेटणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.